तर नितीन गडकरी यांनी भाजप सोडावी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। गडकरींनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीमधून त्यांना आम्ही निवडून आणू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय ते गडकरींना ऑफर देतायत असा टोला यावर देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा। महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना, तो त्यावेळेला आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज, ते यांच्यासमोर झुकणार। आज मी नितीन गडकरींना जाहीर सांगतोय, द्या राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो। दाखवा महाराष्ट्राचं पाणी। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत। महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होत आहे। नाही, त्यांच्या आव्हानाला मी प्रति आव्हान देतो, तुम्ही अहंकार सोडा, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुम्हाला निवडूनही आणू आणि सन्मान देत तुम्हाला सन्मानाचं पदही बहाल करू। असं आहे। माननीय गडकरीजी यांच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक वर्षापूर्वी त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य की मी आत्महत्या करेन पण पक्ष कधी सोडणार नाही।